हॅलो नमस्कार, मी कोमल सावंत. कोमल्स व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजची सकाळ खूपच शांत आणि प्रसन्न होती. सूर्यदेवांच्या पहिल्या किरणांनी दिवसाची सुरुवात करायला मला खूप आवडतं. चला तर मग माझ्यासोबत अनुभव ही सुंदर सकाळ. सगळ्यात आधी मी चूल पेटवली आणि आंघोळीचं पाणी तापायला ठेवलं. आमच्याकडे यालाच गिझर म्हणतात. चुलीवरचं गरम पाणी म्हणजे वेगळीच मजा असते. चुलीवरचं पाणी तापत जातं तसतसं सकाळचं वातावरण अजूनच उबदार होतं. आंघोळ झाली आणि देवपूजा करायला घेतली. व्हिडिओ मोठा होईल म्हणून फास्ट स्पीड ठेवले. माझ्या दिवसाची सुरुवात इथूनच होते. सर्वात आधी सगळ्या देवांना आंघोळ घालण्यासाठी भांड्यात काढून घेतलं. सगळा देवारा साफ करून घेतला. रोज साफ केला तरीही पुन्हा हात फिरवला की समाधानाची भावना येते. नंतर सगळे देव त्यांच्या जागेवरती ठेवले आणि गुलाल, कुंकू, अक्षदा वाहून घेतल्या. देवासमोर दिवा लावला, अगरबत्ती लावली. अगरबत्तीसोबत सुगंध संपूर्ण घरात पसरतो आणि त्या सुगंधाबरोबर सकारात्मक ऊर्जा पण. नंतर उंबरठा धुवून घेतला, त्यावर हळद कुंकू लावलं, रांगोळी काढली. घराच्या दारात स्वच्छता असली की लक्ष्मीचा वास असतो असं मोठ्यांकडून ऐकले. आमच्याकडे रोज सकाळी उंबरठा धुण्याची पद्धत आहे आणि पांढऱ्या रांगोळीच्या रेषांनी सजलेलं दार अशी असते आमच्या गावाकडची सकाळ. देवपूजा आवरून झाली की किचनमध्ये आले. नाश्त्यामध्ये आज बनवणार आहे मेथीपुरी. मेथी धुवून बारीक चिरून घेतली. त्यात सगळे मसाले, हळद, मीठ, बेसन, गव्हाचं पीठ घालून छान मळून घेतलं. थोडा वेळ तसंच ठेवलं आणि पुरी बनवायला घेतली. कढईत तेल तापतंय. एक पुरी सोडली, छान फुगली होती. बघताय तुम्ही. सगळ्यांना नाश्ता दिला आणि मी आले टेरेसवर मिरच्या वाळत घालायला. उन्हाळ्यातला सगळ्यात टास्क काम म्हणजे चटणी बनवणे. सकाळचं ऊन लागलं की पटकन मिरच्या वाळतात. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.